आष्टा श्री नवलाई देवी मंदिर बांधकाम भूमिपूजन. आष्टा क्रांतीनगर येथील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे आराध्य दैवत श्री नवलाई देवी मंदिर बांधकाम भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या हस्ते झाले. श्री नवलाई देवी मंदिर बांधकामासाठी जिल्हाध्यक्ष भाजपा माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांनी स्वखर्चातून 27 लाख रुपये दिले. त्याबद्दल त्यांचा सत्कार येथील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने, मारुती मोरे, नितीन मोरे, उदय कवठेकर, निलेश पाटील, रोहित यादव पाटील, विजय काळोखे, संदीप गायकवाड, लक्ष्मण सावंत, ज्ञानदेव पवार, संजय मोहिते, दादासू वाघमारे, राम पवार, विजय मोरे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले, तुम्ही सगळे घरदार सोडून या ठिकाणी आला आहात. तुम्ही मोठा त्याग केला आहात. श्रीफळ वाढवल्यानंतर आलेला पाऊस हा देवीचा आशीर्वाद आहे. 27 लाख रुपये खर्चाचे मंदिर सभा मंडपासहित पूर्ण करणार आहोत. 30 वर्षे 40 वर्षे झाली पण मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. 4 वेळा नारळ फुटूनही मंदिराचे काम सुरू झाले नाही. ही निश्चितच खेदाची बाब आहे. गुलाल पडला तर मुंबईला जायच्या अगोदर या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येणार आहोत. काल कोणाचा तरी पीए इथे आला आणि अडचणी विचारू लागला. 17 वर्षे तुझे नेते मंत्री होते, त्यांनी 17 वर्षात काय केले? स्वर्गीय नागनाथ अण्णा परमेश्वरा एवढे मोठे व्यक्तिमत्व होते. प्रवीण भाऊंच्या पाठीशी राहा. प्रत्येक चांदोली वसाहतीमध्ये 30-30 लाख रुपये निधी देणार आहोत. भारतीय संस्कृती स्त्रीला देवी मानते. स्त्रीला देवीचे रूप दिले आहे. संकलन दुरुस्तीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.